मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय पुढे येतोय। 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन होणार आहे। 9 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। अधिवेशनात आमदारांचा शपथविधी होणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन होऊन 9 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर अधिवेशनातच आमदारांचा शपथविधी होणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आमदारांचा शपथविधीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय नेमकं बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे? महत्त्वाचा निर्णय म्हणजे 7 आणि 8 तारखेला 7 आणि 8 डिसेंबरला एक स्पेशल अधिवेशन घेण्यात येणार आहे। या स्पेशल अधिवेशनामध्ये ज्यांचे शपथविधी झालेला नाहीये अशा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर 9 तारखेला अभिभाषण होणार आहे राज्यपालांचं। असं 3 दिवसाचं हा सर्व काळ असणार आहे। हा 3 दिवसाचा टाइम टेबल असणार आहे। 3 दिवसाचं अधिवेशन होणार आहे असं आता कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। खूप महत्त्वाचा निर्णय आहे। आपलं सर्वांचं लक्ष लागलं होतं का मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, आता आणखी शपथविधी कधी होणार। तर हे ज्या शपथविधी आहेत, उद्याच्या शपथविधी आहेत त्या 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबरला होणार आणि 9 तारखेला अभिभाषण असणार आहे राज्यपालांचं। ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्यामुळे ज्या मंत्र्यांना उत्सुकता लागली होती तर कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, कधी शपथविधी होणार, त्यांच्यावरती उत्तर मिळालेलं आहे। 7 आणि 8 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि शपथविधी होणार। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आमदारांचे शपथविधीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि 9 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण देखील होईल। आमदारांच्या शपथविधीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे। तर 7 आणि 8 तारखेला हे विशेष अधिवेशन होणार आहे। महायुतीच्या शपथविधीनंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरू झालेली आणि त्या बैठकीतच हा अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन होणार आहे। शपथविधीनंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यांचं स्वागत झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आणि बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय। तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते ती म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी कारभार स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारलाय। कारभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आल्याचं हे दृश्य पाहतोय। शिंदेंकडून पुष्पगुच्छ घेऊन यावेळी फडणवीसांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्याचं पाहायला मिळत आहे। यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारलेला आहे। आतापर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहत होते, मात्र आता स्वतः शिंदेंनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत केलेलं आहे आणि महत्त्वाची बैठक त्यानंतर सुरू झालेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आणि महत्त्वाची दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी शपथविधी झाला आणि लगेचच फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतलेला आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, पुष्पगुच्छ घेऊन स्वागत केलेलं आहे।